बेळगाव शहरातील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ असलेल्या जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या गोळीबारच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रम्मी खेळत असताना सुरेश जालगार नावाच्या व्यक्तीवर काही अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार 5 आरोपी जिमखाना क्लबमध्ये आले होते. त्यातील दोघे बाहेर पहारा देत होते, तर तिघांनी क्लबमध्ये प्रवेश करून सुरेश जालगार याच्यावर हल्ला केला. आरोपींनी प्रथम बंदुकीच्या दांड्याने त्याच्या डोक्यावर वार केला आणि त्यानंतर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरेशने आरोपींना ढकलून तेथून पळ काढला आणि तो थोडक्यात वाचवला. सुरेश क्लबमधून बाहेर पळून गेल्यानंतर आरोपींनी बाहेर येत हवेत 2 राऊंड गोळीबार केली आणि घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांनी सुरेश जालगार याला ताब्यात घेऊन कॅम्प पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान सुरेश जालगारने पोलिसांना सांगितले की यापूर्वी मी प्रफुल्ल पाटील नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला होता. त्याच प्रकरणाचा बदला घेण्यासाठी प्रफुल्ल पाटील यांच्या बाजूच्या लोकांनी माझ्यावर हत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ इन्फोग्रामला.